नमस्कार सर्वांना। तर आज मी ढाबा स्टाईल अख्खा मसूरची भाजी बनवायला घेतली आहे, ती पण एकदम झटपट। आणि मी जे मसूर आहेत 1 तास अगोदरच भिजायला घातलेले, जेव्हा मी घराची साफसफाई करत होती त्या वेळामध्ये माझे पूर्ण मसूर जे आहेत ते भिजून रेडी झालेले आहेत। आणि मी याला 4 ते 5 पाण्याने खळाखळ व्यवस्थित असं धुवून घेतलंय, कारण माझं मसूरचं पॅकेट जे आहे ना ते खूप 2-3 महिन्यापूर्वीचं आहे, म्हणून एखादी आळी जाळी किडा काही लागलेला असतं ते धुवून जातं ना व्यवस्थित म्हणून। तर आणि त्याला मी 1 ग्लास पाणी आणि अर्धा चमचा मीठ टाकून प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्यांसाठी उकडायला ठेवलं। नंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे उभ्या पातळ आकारात कापून घेतलेत, 1 लसणाचा गड्डा सोलून घेतलाय आणि कढईमध्ये चांगलं त्याला परतवून घेते एकदम लालसर होईपर्यंत। आणि जे आपल्या घरात मसाले काय असतील खडा मसाले वगैरे, त्यात मी काहीतरी फुलासारखा मसाला असतो ना तो टाकला आणि 1 चमचा जिरे। तर अगदी लालसर होईपर्यंत चांगलं परतवून घेतलंय। एका वाटीमध्ये मी हे काढते आणि नंतर याच पॅनमध्ये मी आहे ना 1 टोमॅटो असे कापून त्याचे दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घेते, जेणेकरून ह्याचा कच्चापणा नाही राहणार। आणि हे सर्व चांगलं भाजलं की हे पण मी काढून घेणार आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सगळ्यांची एकत्रच अशी पेस्ट बनवून घेते। तर मी विचार करत होती बऱ्याच दिवसापासून काहीतरी जरा चमचमीत खायचं आहे, जरा काहीतरी वेगळं खायचं आहे तोंडाला चव येण्यासाठी, म्हणून माझा आजचा हा बेत चालू आहे। आणि मी खरोखर कधीच कांदा वगैरे असं भाजून मी स्वतःहून कधी अशी भाजी नव्हती बनवलेली, तर मी पहिल्यांदा असं ट्राय केलं, एकदम लालसर होईपर्यंत कांदा वगैरे भाजून घेतला आणि खरोखर काही जबरदस्त चवीला मसूर भाजी झालेली ना। तर चला इकडे मी वाटण पण बनवून घेतले। आता एका कढईमध्ये मी बारीक कापून 1 कांदा घेतलाय आणि तो पण चांगला परतवून घेते। आणि मला आहे ना मसाले सगळे वेगळे वेगळ्या साईडला ठेवले असल्यामुळे ना भेटत नाहीत पटकन, तर खूप उशिराने मला हे तमालपत्र भेटलं जे की मला ऑलरेडी टाकायचं होतं। आणि हे जे दालचिनी की लवंग काय माहित नाही मला, लाकडासारखे असतात ते मसाले टाकले। एक अर्धा चमचा फक्त धने चोळून टाकलेत मी ह्याच्यामध्ये। आणि खरोखर असा जर खडा मसाला जेव्हा आपण तेलामध्ये टाकून भाजायला लागतो ना, खूप छान सुगंध येतो बरं का। 1 मोठी वेलची पण टाकू शकता जर तुम्हाला हवं तर। आणि आता जो मिक्सरमध्ये वाटण केलं होतं तर ते ह्याच्यामध्ये टाकून चांगलं असं परतवून घ्यायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत। मग नंतर ह्याच्यामध्ये आपल्याकडे असेल ते हळद मीठ मिरची, जर हवा तर थोडासा गरम मसाला हे आपण टाकून घेऊ शकतो। तर माझ्याकडं जे लाल तिखट रोजच्या जेवणासाठी वापरते ते आणि थोडंसं सुहाना चिकन मसाला होता, एकदम थोडंसं टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं परतवून घेतलं की आता मध्ये जास्त काही काम नाही राहिलं। आपल्याला फक्त काय करायचं आहे, जे उकडायला टाकले होते अख्खा मसूर ते उकडलेलं आहे चांगलं, आणि आता हेच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि 2 मिनिट गॅसवरती ठेवायचं, थोडंसं फिरवून घ्यायचं आणि नंतर मग कोथिंबीर असेल तर बारीक कापून टाका। वाटणामध्ये आपण कोथिंबीर टाकलीच होती। तर मग असं एकदम छान भाजी तयार रेडी होते, एकदम ढाबा स्टाईल। नक्की ट्राय करा, आवडला असल्यास